4,000 तास टाईमचा जो वॉचिंग टाईम आहे तो आता बंद होऊन कुठेतरी 8,000 जरी झाला, तरी आपण आपलं जो प्रामाणिकपणा आहे, आपली स्किल लेव्हल आहे, ती अशा पद्धतीने प्रकट करायची, अशा पद्धतीने व्यक्त करायची, जेणेकरून आपला चॅनल हा एकदम आरामशीर असा मॉनिटाईज होणार आणि तुम्ही ही YouTubeवरून पैसे कमवणार आहात. तुम्ही भले का कितीही गरीब कुटुंबातले असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, परंतु सर्वात महत्त्वाचा असतो तो स्किल फॅक्टर. YouTubeचे जे अल्गोरिदमची सिस्टीम, कन्सिस्टन्सी आणि कंटेंटची एक थीम, ह्या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस एकरूपपणे सांगड घातली जाते आणि ती प्रॉपर वेने जेव्हा बाहेर पडते, त्यावेळेस 100% रिझल्ट हा ओकेच आणि सक्सेसफुलच असतो मित्रांनो. तर त्यासाठीचा हा आपला एक सुंदर प्रयत्नच युट्यूबचा क्रायटेरिया बदलतोय मित्रांनो. किती जणांना मेलही आले असतील, तुम्ही बघू शकता की ज्यांना नवीन चॅनल ग्रो करायचं त्यासाठी आता 8,000 तास हा 365 दिवसामध्ये युट्यूबसाठी द्यायचा आहे. आणि पहिल्यांदा 4,000 तास होता, आता डायरेक्ट 8,000 तास, म्हणजे लय मोठा स्ट्रगल आहे. पण तरी पण घाबरायचं नाही. आपल्याकडे लय भारी टेक्निक आहे. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन आलोय. टेन्शन घ्यायचं नाही. कारण की कसं आहे, प्रत्येकाला वाटतं आपण युट्यूबर झालं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आपण मोठा माणूस व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकजण स्ट्रगल करतो. किती बी पॉलिसी आणा, किती बी राडे करा, आपण बी हटायचं नाही. नमस्कार मित्रांनो, आपण जर बघितलं ना, तर YouTubeची पॉलिसी बेकार असं झालंय. म्हणजे आजकाल जर एखाद्याला नवीन चॅनल जर खोलायचं असेल, तर त्यासाठी एवढं मोठं कॉम्पिटिशन YouTubeवाल्याने आणलंय. YouTube आहे ना, बरोबर 1 फेब्रुवारी 2027 पासून असा नियम लागू करते, की ज्याच्यामध्ये YouTube जी पॉलिसी आहे, ती असे विषय करणार, जे 1,000 सबस्क्रायबर आहे, पण जो 4,000 तास वॉचिंग टाईम 365 दिवसामध्ये कंप्लीट करायचा होता, तो गायब, डायरेक्ट 8,000. म्हणजे आपल्याला वाटायचं, की मध्ये YouTube म्हणे 3,000 तासाचं वॉचिंग टाईम करणार आहे, तुम्हाला सोय करणार. तसं काही नाही. सगळं गेम पलटलाय, सगळा गेम झालाय मित्रांनो. त्याच्यामुळं आपण घाबरायचं नाही. आपण गेम करायचा आपण सुद्धा. आपण काय करायचं, डायरेक्टली जायचं, दररोज कंटेंट बनवायचे, दररोज कंटेंट बनवायचे. पण कंटेंट असं काही नाही. मी आता इकडे चाललो, मी इकडे आता अंघोळ करतोय, आता दात घासून झालं, आता तिकडे मी आता बघा, आता मला आता पुस्तक वाचायचं. अरे हे हे नाही. तुम्ही मोठे आहे का? फेमस आहे का? मी पण करून बघितलं तेच. आता वेगळं. आता काय करा, तुमच्याकडे छोटे बाळं असतील, त्यांचं चॅनल बनवा, खेळण्याचं चॅनल बनवा. भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे भरपूर गोष्टी आहे आपल्याला. हे बघा, पोराला खाजू आली का खाजवायचं. हे नाही दाखवत बसायचं. हे दाखवायचं नाही. हां, इथं. तर विषय काय आहे, की तुम्ही आता काहीतरी मोठं करायला लागणार तुम्हाला. त्यासाठी तुमचं टार्गेट एवढंच आहे, की अजूनही वेळ गेलेला नाहीये. तुमच्याकडे 2-3 महिने आहेत. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये, म्हणजे आता ऑक्टोबर चालू, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, हे बघा 3-4 महिन्याचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये लवकर चॅनल बनवा आणि दणकून कामं करा, स्वप्न बघा आणि मग माझ्या बघा, स्वप्न कशी पूर्ण होतात. स्वप्न पटापट पूर्ण होणार. 4,000 तास वॉचिंग टाईम आहे ना, आत्ता आहे. त्याच्यामुळं आत्ता काळजी घ्यायची आहे. पटापट व्हिडिओ बनवायचे, पटापट अपलोड करायचे आणि कडक थंबनेल बनवायचा आणि लोकांना ॲक्चुअली इन्फॉर्मेटिव्ह माहिती द्यायची. म्हणजे उगाच काहीतरी ओबड-धोबड मोबाईलमध्ये चाळे करायचे, काहीतरी वेगळं दाखवायचं, तसं दाखवायचं नाहीये. बरोबर 1 फेब्रुवारी 2027 पासून नियम पालटतोय. डायरेक्ट 8,000 तासाचा वॉच टाईम तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि ही खूप डेंजर गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे खूप खूप सारी स्वप्न बघतात ते लोकं, खूप खूप सारी, आणि ते सगळं खटकन, खटकन त्याचा विषय होऊन बसलाय. म्हणजे लोकांना झटके बसायचे बाकी राहिले ते. म्हणजे काय आहे? घाबरायचं नाही. आणि मोठे-मोठे युट्यूबरचे व्हिडिओ बघितले ना तुम्ही, बनवतात व्हिडिओ, लगेच माझा कोर्स आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. अरे, आपण फ्रीमध्ये सांगतोय. तुम्ही लक्षात ठेवा बघा, गेम अल्गोरिदमचा आहे, गेम तुमचा थीमचा आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी कशी ठेवणार आहे आणि तुम्ही सब्जेक्ट कसा निवडणार आहे, याच्यावरती मॅटर करतं YouTube. YouTube तुम्हाला सपोर्टच करत असते. YouTube कधीच नुकसान नाही करत. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये काम कसं करता, तुमचा प्रामाणिकपणा किती त्याच्यामध्ये देता आणि तुम्ही त्या पद्धतीने त्याला प्रेझेंट कसं करता आणि तुमच्या ऑडियन्सला कसं थांबवून ठेवता. कारण की प्रत्येकात एक स्किल असतं. ते प्रेझेंट करण्याची तुमची तयारी कोणत्या लेव्हलपर्यंत आहे, हे तुमचं चॅनलची ग्रो करण्याचं खरं स्किल आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघा सक्सेसफुल होताय का नाही. 100% सक्सेसफुल होणार. 8,000 तास येऊ, नाहीतर 10,000 तास येऊ. हटायचं नाही. अजिबात हटायचं नाही. फक्त आता कसं आहे, तुमच्याकडे वेळ आहे. 4 महिने आहेत. या 4 महिन्यामध्ये तुम्हाला मोठं होऊन दाखवायचंय. 4,000 तासाचा टायमिंग आहे. याच्यामध्ये लवकर तुमच्या चॅनलची ग्रो करा आणि मॉनिटाईज एकदा झाला, तर मग 2027 येऊ, 28 येऊ, नाही तर 2030 येऊ. घाबरायचं नाही. ज्याचं चॅनल मॉनिटाईज आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. त्यांचं चॅनल मॉनिटाईजच राहणार आहे. फक्त ज्यांना नव्याने मॉनिटाईज करायचे त्यांच्यासाठी पॉलिसी YouTubeनी बदलली आहे. तर तुम्ही जर बघितलं तर पहिलं बरोबर आपल्याला नवीन YouTubeसाठी आणि शॉर्टमध्ये पण बदलला. असं नाही की 90 दिवसामध्ये 10 मिलियन जे व्ह्यूज यायचे ना, 10 मिलियन व्ह्यूज आले की चॅनल मॉनिटाईज व्हायचा आणि 1,000 सबस्क्रायबर. तर तो पण पॉलिसीचा नियम बदल करण्यात आला आहे. तर त्याच्यामध्ये 20 मिलियन व्ह्यूज आले ते. म्हणजे तुम्हाला 10 मिलियनच्या ऐवजी 20 मिलियन व्ह्यूज करायचे. सोपी गोष्ट नसते. एखादा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल करणं म्हणजे एवढी सोपी नाही. त्या व्हायरलमध्ये, त्या शॉर्टमध्ये खूप सारा दम लागतो. खूप साऱ्या गोष्टी अशा लागतात
की ज्याच्यामध्ये ऑडियन्स असा अट्रॅक्ट झाला पाहिजे. कारण की आजकाल लोकांना रील्स बघायला पण वेळ नाही. किती वेळा मी बघतो रील्स, लहान मुलं सुद्धा असे स्क्रोल करत राहतात. इंटरेस्ट नाही. पहिल्या 10 सेकंदात तुम्हाला ऑडियन्सला खिळून ठेवायचंय. त्याच्यामध्ये असा मायना दाखवायचा व्हिडिओतला, जान देऊन, त्यातला जीव काढून तुम्हाला दाखवायचंय आणि तेव्हा तुमचा ऑडियन्स तुमच्याकडे असा पकडला जाईल, आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही आणि ही खरी साथ आहे. म्हणूनच तुम्हाला जर युट्यूबर व्हायचं असेल, तर आत्तापासून तयार लागा. 4 महिने तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे लागा, दणकून कामं करा आणि मग बघा सक्सेस असं तुमच्याकडे झक मारून मागेल. किती तुम्ही पिक्चर बघता, आपोआप काहीच नाही. या बघा, तर मित्रांनो असा विषय, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. 4,000 तासच्या ऐवजी 8,000 येऊ द्या, किती पण येऊ द्या. फक्त तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं स्किल वाढवण्यावरती भर द्या आणि नक्कीच बघा 2027 मध्ये तुम्ही पण एक मोठे युट्यूबर असणार. हे आपला शब्द आहे, तुम्ही हटायचं नाही. आणि जरी काही तुम्हाला अडचण आल्या तर आपल्या या सूरज ढाडगे या व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. आपण देवादिकांचे पण व्हिडिओ बनवतो. आता आपण टेक्निकल मध्ये घुसलोय, कारण की कसं होतंय की लोकांना आजकाल मराठी माणसाला माहितीच नाहीये. खूप सारे शेतकरी कुटुंब आहे, त्यांच्या मुलांना हे नवीन व्हिडिओ बनवायचे असतात, माहिती आहे, पण देत नाही एवढे मराठीमध्ये कोण आणि सांगतच नाही एवढं प्रॉपर मध्ये. आपल्याला ती प्रॉपर माहिती द्यायची आहे, कारण की आपल्या पोरांना आपल्यालाच वर घेऊन जायचंय. कारण प्रत्येक छोटा माणूस हा मोठा झाला आपल्याला बघायचा. ह्या स्वप्नांसाठी आपण आताच्या पिढीला जागवायचे. तर मित्रांनो बघा, हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन अशा गोष्टी तुम्हाला याच्यावरती मी दाखवणार आहे आणि बघा मग तुमचा चॅनल ग्रो होतोय का नाही. पण तुमच्या फालतू गोष्टींकडे सोडून कुठेतरी चांगल्या गोष्टींना वेळ द्या. सक्सेस तुमच्याकडे नक्की येणार. शब्द आहे आपला. काय हटायचं नाही. निवृत्ती महाराज कसं आहे, दम आहे भाई, दम बॉस. आपोआप माणूस चालत नाही. कुठे सोशल मीडिया व्हिडिओ टाकला नव्हता, कुठे काय नाही, पण आवाज, भाषा, समाजामध्ये प्रबोधन करण्याचं स्किल आणि त्यासोबत त्याची म्हणजे रियालिटीची जाणीव देणारा खरा सच्चा समाज प्रबोधनकार म्हणजे निवृत्ती महाराज इंदोरीकर. म्हणजे याचं उदाहरण का देतो आपण, त्यांनी आता नंतर सोशल मीडियावर भरपूर लोकांनी व्हिडिओ टाकले हो, व्हायरल होतात. अजूनही लोक कीर्तन ऐकतात, पण ते स्वतःने कधी चॅनल बनवला, टाकलं नाही ना, गरजच पडली नाही. स्वतः दम आहे भाऊ, दम असेल ना सगळं होते. तर तुम्ही तुमचा दम आणा. पण कसं आहे, आजकाल डिजिटल मार्केटिंग खूप महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतः चॅनल बनवायचं, तुम्हाला मोठं व्हायचं, स्वप्न बघायचं, करोडपती बनायचे, त्यासाठीचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी तुमचा मित्र सूरज. आता 2 महिने तुम्ही आपल्या सोबत राहा मित्रांनो. बघा तुम्हाला कुठे घेऊन जातो, कारण की 10 वर्षांचा पूर्ण असा युट्यूबचा अनुभव, ज्याच्यामध्ये मॉनिटायझेशन पासून तर चॅनलचे जे गेम होतो आपला डिमॉनिटाईज झाल्यापर्यंतचा प्रवास मी अनुभवलाय. आणि याच्यामध्ये अर्निंग कसं करायचं इतक्या छोट्या गोष्टीपासून, आणि लोकांना कसं खेळून ठेवायचं, लोकांवरती आपण कशा पद्धतीने आपलं जे काय आपलं स्किल आहे ते प्रेझेंट कसं करायचं, त्यासोबतचा जो काय विषय असतो एकंदरीत, की ॲडसनमध्ये ॲक्च्युली यूट्यूबमध्ये जेव्हा ॲड लावली जाते ती कशा पद्धतीने लावली जाते, सगळा आपण टोटल म्हणजे जे पैसे भरून करावं लागतं ते सगळं आपण आपल्या याच्यामध्ये फ्री देणार आहे. कारण की आपला मराठी माणूस हा पुढे घेऊन जायचा भावांनो, हटायचं नाही. त्याच्यामध्ये खूप सारे वास्तव आहे जे कोणच सांगत नाही, की खरंच एवढे व्ह्यूज गेल्यानंतर एवढे पैसे येतात. हे खरंच खूप थोतांड आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्याला मॅटर करतात. ऑच टाइम असतो त्याच्यामध्ये, अल्गोरिदमचं तुमचं रीच किती मिळाला आहे तो असतो याच्यामध्ये, तुमचा ऑडियन्स किती खरंच खेळला गेला आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच भारी ठरणार आहे. तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब टाका, मग बघा माझ्या. महत्त्वाचा विषय असा असतो की तुम्ही जसे ज्या पद्धतीने माझा व्हिडिओ बघतात, कारण की तुम्हालाही त्याच्यातून काहीतरी भेटलं पाहिजे, ते एक आशेने तुम्ही आलेला असतात. तीच आशा तुम्हालाही त्याच्या स्वरूपातून आपल्याला द्यायची आहे. आणि हे उत्तमोत्तम स्किल आपण याच्यामध्ये नक्कीच शिकवणार आहे. त्यासाठी 4,000 तास टाइमचा जो वॉचिंग टाइम आहे तो आता बंद होऊन कुठेतरी 8,000 जरी झाला, तरी आपण आपलं जो प्रामाणिकपणे आपली स्किल लेवल आहे ती अशा पद्धतीने प्रकट करायची, अशा पद्धतीने व्यक्त करायची, जेणेकरून आपला चॅनल हा एकदम आरामशीर असा मॉनिटाईज होणार आणि तुम्ही ही युट्यूबवरून पैसे कमवणार आहात. तुम्ही भले का कितीही गरीब कुटुंबातले असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, परंतु सर्वात महत्त्वाचा असतो तो स्किल फॅक्टर. युट्यूबचे जे अल्गोरिदमची सिस्टीम, कन्सिस्टन्सी आणि कंटेंटची एक थीम, या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस एकरूपपणे ज्यावेळेस सांगड घातली जाते आणि ती प्रॉपर वेने जेव्हा बाहेर पडते, त्यावेळेस 100% रिझल्ट हा ओकेच आणि सक्सेसफुलच असतो मित्रांनो. तर त्यासाठीचा हा आपला एक सुंदर प्रयत्न आहे. नक्कीच तुम्ही या चॅनलला जुडा आणि नक्कीच तुम्हाला एक सक्सेसफुल माणूस बघताना मला बघू द्या. चला, जय जय रामकृष्ण हरी.